नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर कपडे वगैरे धुतलं, बाहेरचं सगळं आवरलं, झाडून वगैरे घेतलं, पुसून पण झालं आहे, बाहेरचं कपडे पण धुवून झाले. त्यानंतर इथं डाळ लावलेली आहे, पाणी पण तापवायला ठेवलं पिल्लू आणि यांच्यासाठी. आणि त्यानंतर म्हटलं चला डाळीसाठी अद्रक आणि लसूण जे आहे ते खलबत्त्यामध्ये कुटून घेते. गॅस पण रिकामा नव्हता, म्हटलं चला ते काम होऊन जाईल. आणि कणिक पण ऑलरेडी भिजवलेली होती, त्यामुळे बाकीचे कामं पटपट होतात. आज डाळ भातच बनवायचं होतं आणि चपाती, दुसरं काही विशेष नव्हतं. त्यामुळे डाळ शिजवली. त्यानंतर म्हटलं सगळीच चपाती करून घेऊया. पाणी पण तापताना डाळीला फोडणी द्यायची होती आणि भात मग त्याच कुकरमध्ये लावलं म्हटलं म्हणून. मग आणि बघा कसं ओतू म्हणजे कुकरमधून पाणी बाहेर आलं, तर मग ते घसून काढलं. त्यानंतर तवाही घसला आणि तेल जे आहे चपातीसाठी वेगळं ठेवते मी, तर ते घेतलं. त्यानंतर मग चपाती करून घेऊ म्हटलं. मग पाणी तापलेलं आहे तोपर्यंत कुकरही थंड होतं आणि मग डाळीला फोडणी देईल. ऑलरेडी डाळीसाठी जे पाहिजे ते सर्व काही काढून ठेवलेलं आहे. आणि नेमकाच टोमॅटो संपले, तर मला टोमॅटो घ्यायची आठवण नाही. आणि भाजीपाला ऑलरेडी सकाळी येऊन जातो. शक्यतो इथं घेत नाही मी, तिकडे जाऊनच आणते मार्केटमधून, कारण थोडं बरं पडतं. पण एखाद दिवशी अर्जंट असेल तर. आणि डाळ शिजवायच्या आधी आठवण नव्हती की टोमॅटो नाही की, जेव्हा नंतर आठवलं मला सामान काढताना की टोमॅटो नाही. टोमॅटो आणि कढीपत्ता दोन्ही संपलेलं होतं. तर म्हटलं चला जेवढं आहे तेवढ्यामध्येच आज करूया. तिथं मी सुरुवातीला जे आहे थोडंसं पिढी घेऊन पोळपाट लाटणं पुसून घेते. ऑलरेडी धुतलेलं असतं पण तरी पण एकदा पुसून घेते, ती सवयच आहे त्यामुळे. आणि नंतर मग चपाती करून घेते. तर पिल्लूचा आवाज येत होता मला उठल्याचं म्हणून. तर जे साहित्य होतं ते मी दाखवलं तुम्हाला काढून ठेवलेलं. आणि चला चपाती बनवते. आणि सकाळी कामे जर पटकन झाली, आवरली तरच दुपारनंतर वेळ भेटतो, नाहीतर मग जेवण वगैरे म्हटलं लेट झालं ना तर 1-2 त्यामध्येच वाजून जातात. मग बाकीचे कामं कुठलेच होत नाही. आणि व्हिडिओही माझा खूप लेट होतो आहे सध्या, कारण पिल्लू आजारी असल्यामुळे तेही कामं असतात. मग तो पसारा तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच, किती कामं करून ठेवतो ते. आणि सकाळी जर कामे झाली नाही ना मग दुपारी मला व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळ भेटत नाही आणि मग खूप लेट होऊन जातं. पुन्हा संध्याकाळची कामेही लेट होतात, त्यामुळे सकाळी पटकन कामे झाली ना तर बरं पडतं, नाहीतर मग अख्खा दिवस पूर्ण त्यामध्येच जातो. तर इथं मी एक चपाती लाटून घेतली, दुसरीही लाटते. तर जास्त काही करायचे नव्हते कारण भात पण बनवायचा आहे त्यामुळे. तर आतमध्ये लाटून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं आणि मस्त चपाती जी आहे एक साईडनी नंतर दुसऱ्या साईडनी लाटून घ्यायची. आणि पहिली चपाती माझी कधी तवा गरम नसताना तर अशीच होते, म्हणजे व्यवस्थित भाजली जात नाही आणि कधी फुगत पण नाही. पहिली चपाती तुमची पण अशीच होते का तवा गरम नसतो ना, त्यामुळे दरवेळेस ठरवते की आता तवा तापायला ठेवल्यानंतर चपाती करायला लागते, पण तरी पण ते असंच होतं. तर तुमच्यासोबतही असंच होतं का? तर चपाती मस्त छान दोन्ही साईडनी भाजून घेतली. तर असेच आता सर्व चपाती करून घेते, तोपर्यंत हे दोघे उठतील आणि माझे काम पटकन होईल जेवण करण्यासाठी. तर 3 टाईम जेवणाचं माझं म्हणजे ठरवलं आहे मी, नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. पण नाश्ता शक्यतो होतच नाही, नॉर्मल काहीतरी खाल्लं जातं, पण त्याशिवाय मग डाएटिंग व्यवस्थित होत नाही आणि वेट लॉस पण होणार नाही. पण कामं एवढे असतात ना त्यामुळे वेळ काय भेटत नाही. आता बघू काय होतं ते. तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर मस्त इथं छान नंतरची चपाती जी आहे छान फुगली. आणि तेल फक्त मी पिल्लूच्या चपातीसाठी लावते, कारण मग त्याला छान अशी नरम मऊलुसलुशी चपाती लागते. आमच्या चपातीला वरतून तेल अजिबात लावत नाही मी. त्यानंतर लगेच इकडं मी कढईमध्ये डाळीला फोडणी देण्यासाठी घेतली. तर डाळबट्टी पण बनवायची आहे, तर त्याचा व्हिडिओ मी आता बघेल, जेव्हा बनवेल तेव्हा दाखवेल. पण तुरीची डाळ जास्त करून आम्ही खात नाही, मुगाची डाळच खातो, कारण मुगाची डाळ मला आवडते तुरीच्या डाळीपेक्षा. आणि तुरीने ॲसिडिटी पण होते यांना, म्हणजे रात्रीची वगैरे खाल्ली तर, त्यामुळे मग नाही बनवत जास्त करून, तर प्रमाण कमीच असतं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचं. कढीपत्ता नव्हता आज माझ्याकडे, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला संपलेला, त्यामुळे तो स्किप केलेला. त्यानंतर बारीक कट केलेली मिरची टाकली आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि फक्त हळद टाकली. नॉर्मल बनवणार आहे, लाल तिखट मसाले वगैरे काही नाही, अशी सिंपल साधी छान लागते आणि पिल्लूलाही आवडते. तर जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. डाळ तर सगळ्यांनाच येते, फक्त ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर टोमॅटोही नव्हतं तुम्हाला आधीच म्हटलं मी. त्यानंतर मग मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं टाकून घेतलं, घट्ट पातळ बघून. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर, कढीपत्ता असेल ना डाळीला एकदम मस्त टेस्ट येते. अशी जरी साधी सिंपल बनवली कोणता मसाला न टाकता, तर हलवून घेते आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आणि मस्त डाळ तयार होते. साधी सिंपल जरी असेल ना एकदम चविष्ट लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फक्त मी टोमॅटो आणि कढीपत्ता टाकलेला नाही आहे, तो टाका म्हणजे टेस्ट आणखी येते. तर छान अशी डाळीला उकळी येते, तोपर्यंत म्हटलं चला दुसऱ्या कुकरमध्ये भात लावा. चपाती ऑलरेडी झालेली आहे आणि भाजी जर म्हटलं तर एखादी बनवेल म्हटलं, किंवा मग आज याच्यावरतीच
त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, नॉर्मल जिरे टाकले म्हणजे जिरा राईस छान लागतो. त्यानंतर पाणी टाकलं थोडंसं आणि थोडंसं म्हणजे 1 वाटी, माझं छोटी वाटी आहे ते तांदूळ घेतलेले आहे. तर तिला दीड ग्लास पाणी भरपूर होतं आणि मोठी वाटी असेल तर त्याला 2 ग्लास टाकते. मग छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मी एकच शिट्टीमध्ये माझा भात होऊन जातो कुकरमध्ये. तोपर्यंत हे दोघेही उठले, त्यांना पाणी दिलं अंघोळीला आणि डाळ पण शिजवली आणि तोपर्यंत कुकर दुसऱ्या गॅसवरती लावला आणि पिल्लूला इथं दूध बनवते. त्यानंतर बदाम आणि अक्रोड जे भिजवलेलं होतं तेही त्यांना दिलं खाण्यासाठी आणि माझं इकडं पिल्लूसाठी दूध गरम करते आणि त्यानंतर मग मस्त चहा बनवणार आहे. तर दूध दिलं पिल्लूला, थंड होण्यासाठी ठेवलं आणि इकडे चहा बनवते. मस्त असं चहा सकाळी सकाळी छान लागतो. तर इथं पातेलं घसलं. त्यानंतर ही समई हा मोठा दिवा तो घसून ठेवला आहे. याला घसायला खूप वेळ लागतो आणि हाताची पूर्ण हाल होऊन जाते बघा, पूर्ण लाल झालेत. तर माझ्यासाठी काकडी कट केली तर मी खाते. पिल्लू झोपलेलं आहे पण शिरा बनवले त्याच्यासाठी, थोडंफार खाईल थोडंफार मी खाईल, थोडा जास्तच झाला माझ्याकडनं. ते दुपारपर्यंतचं होतं आणि आता डायरेक्ट संध्याकाळचं जेवण वगैरे झालं, ते काही शेअर नाही केलं तुमच्यासोबत. त्यानंतर इथं सर्व काही आवरून घेतलं आणि पिल्लूला पाण्याची वाफ देत होते कारण त्याचं सर्दी खोकला झालेलं तुम्हाला आधी म्हटलं होतं मी. आणि नॉर्मल विक्स जे आहे लहान मुलांचं जसं त्याने त्याला काही होत नाही, त्यामुळे मी नॉर्मल थोडंसं झेंडूबाम टाकते आणि लवकर फरकही पडतो आणि घसा जे आहे नाक जे आहे ते मोकळेही होतं. त्यामुळे मग ते टाकलं आणि बघा कसं मागे मागे पळतोय कारण ते गरम लागतं, पण ते दिल्याशिवाय पर्याय नाही. तसं जे आहे कप बाहेर पडत नाही वाफेशिवाय आणि असं रात्री चांगली झोप येत नाही त्यामुळे. आणि त्याच्यासाठीच ते हळदीचं दूध गरम केलेलं, पण पिलं तर बरं आहे, नाही तर त्याला दूध इतकं म्हणजे आवडत नाही, थोडंफारच पितो तो, जास्त आवडत नाही. आता त्याला मी घेऊन दाखवते म्हणजे मग त्याला असं वाटतं की मग तो पण घेतो, मग थोडंसंच घेतो पण चटका बसायची भीती वाटते. बघा मी घेतली तरच घेतो, ते किती मागे तोंड करून म्हणजे ते नाका तोंडात जातं पण नाही, नाका तोंडात गेल्याशिवाय नाक जे आहे ते मोकळे होत नाही. बघा गरम लागते म्हणून पण ते द्यावंच लागतं. तर मी अशीच वाफ देते, बाहेर जास्त करून देत नाही, घरीच अशीच वाफ देतो. फक्त मग दोघं असेल तर मग वरतून काही असं वाफे दाबण्यासाठी मग चांगलं देता येते दोघांना म्हणून. एकटीला द्यायचं म्हटलं ना भीती वाटते आणि बघा मी घेते तर माझ्या मध्ये मध्ये करतो मग आणि चटका इतकं गरम असते ना पाणी, मग भीती वाटते. त्यामुळे मग आता व्यवस्थित पकडून देत असते मी आणि दिली ना घरी अशी वाफ तरीही फरक भरपूर पडतो. फरक 2-3 दिवस सलग दिली ना तर चांगला इफेक्ट होतो सर्दी खोकल्यावरतीही. तर अशीच देते मी घरीच वाफ, बाहेर जास्त करून दिलीच नाही त्याला आत्तापर्यंत तरी. तर बघा असं 2-3 वेळेस करावं लागतं तेव्हा कुठे मग ते व्यवस्थित होतं. धरून तोपर्यंत पाणीही थंड होऊन जातं. तर त्यानंतर कपडे काढून आणलेले होते कारण कधी चांगले सुकतात, पाऊस आला तर मग एवढी सुकत नाही. तर जे आज चांगले सुकलेले होते, थोडंसं लेटच झालं तर आज कपडे काढायला. आणि जे माझं कुशनचं कवर आहे ते एक ऑलरेडी तिकडे तुम्हाला समोर दिसत असेल ते काल धुतलेलं होतं, मग दोन्हीसोबत धुतले ना तर मग नसते रात्री घेण्यासाठी, त्यामुळे मग यांना हीच लागते. आणि सॉफ्ट पण आहे एकदम मस्त आहे. तेव्हा मी 200 का 250ला कितीतरी घेतल्या वापरलं असताना, भरपूर दिवस झाले आता. तर आतमध्ये हे मी शिवून घेतलेलं आहे आणि वरतून जे आहे ते विकत घेतलेलं आहे. शिवून जास्त दिवस टिकतं पण मशीन असेल ना तर हे कामं करायला सोपं पडतं. नाही तर एवढे कपडे नेले ना तर एका ड्रेसचे 30 रुपये घेतात. मग असे कवर नेले तर असं तर एवढे पैसे जातात, त्यामुळेच मग मला मशीन घ्यायची आहे. तर आतलं कवर घालून घेतलं म्हणजे जास्त काय होतं, जास्त खराब होत नाही आतमध्ये जे कवर आहे ते, त्यामुळे मग मी आतमध्ये पण घालते आणि वरतून पण. तर जे आहे ते घालून घेते आणि धुतल्यानंतर कसं फ्रेश दिसतं. आणि पावसाळ्यामध्ये कसं बुरशी वगैरे लवकर पकडते त्यामुळे मग ते धुवंच लागतं. हे खूप लेटचे कामं होते, जे आवरल्यानंतर माझं जेवण वगैरे सर्व काम आवरलेलं होतं आणि त्यानंतर हे करत होते. कपडे रोज म्हणजे वाळलेले नसतात तर वरती दोरीवरती टाकते सुकण्यासाठी, पण आज जवळपास सगळेच वाळलेले होते, जे जास्तच जाड होते ते बाकी होते म्हणून म्हटलं चला मग जे वरती अटकते हँगर्सला ते खाली टाकत होते आणि जे नवीन होते जे ठेवून द्यायचे होते त्यांचे घडे घालून ठेवते. तसं रोजचेच घडे घालून ठेवते, फक्त पिल्लूचे आहे ते ठेव लागते ते पण घडे घालून, फक्त टॉवेल वगैरे आहेत ते वरती लावून देते हँगरला. तर बघा मी घड्या घालते तर आम्हाला असे उद्योग असतो, तो घड्या घातलेले कपडे जे आहे ना त्याचे कॉटवरती मी ओले असल्यावर त्याचे पॅन्ट वगैरे सुकायला घालते ना रात्री, तर तोही तेच करतोय. हे कामं आमचे डेलीचे आहे आणि एक्स्ट्राचे कामं असे वाढतात. मग
आणि लेगीज जे आहे ते मी डिक्सीच्याच घेते, मला दुसऱ्या आवडत नाही लूज पडलेल्या. फक्त ही लायराची होती घेतलेली, पण तीही चांगली निघाली. त्याला म्हणतो ते पॅन्ट घालतं, त्याचं बघा काय चाललेलं आहे. तिथं उभं राहून पॅन्टी सुकत घालायच्या आहे. आणि मी घड्या घालून ठेवले ना, पुन्हा सगळ्या घड्या मोडणार आणि पुन्हा सगळे कपडे तिथं टाकून देणार. आणि पुन्हा जर त्याला आलं म्हणाला तर पुन्हा सगळे जशीच्या तसे जिथं मी ठेवते त्याचे कपडे तर तिथं टाकून देणार, असं कामं आहे. तर सगळ्या कपड्यांच्या आता घड्या घालून ठेवते. तर हे डेलीचेच कामं आहे. आणि घरचे कामं काही केले संपत नसतात. तुमच्यासोबतही असंच होतात का नक्की सांगा. कितीही काम करून बसा तुम्ही, कामं घरामध्ये निघतात थोडेफार काही ना काही कामं लागतात. यानंतर मला ज्या मोहरी आहे त्यास पण साफ करायचे आहे, ते घरून आणलेले होते त्यामुळे थोडीशी काड्या आहे. म्हटलं ते साफ करून घेऊया, तोपर्यंत म्हटलं कपड्यांचे घड्या घालून ठेवते, म्हणजे ते कसं व्यवस्थित ते कामं होऊन जातात. मग ते राहिलं ना तर ते पेंडिंग कामं मग दुसऱ्या दिवशी खूप परेशानी होते. त्यामुळे तर मग आता कपड्यांच्या सर्व जे आहे डेलीचेच कपडे आहे, नवीन पण 2-3 होते, ते सर्व कपड्यांचे घड्या घालून ठेवले. आणि पिल्लू बघा मागं त्याचे जे कपडे आहेत ना ते सर्वचे सर्व तिथं लाईनमध्ये सुकत घालतोय असं त्याचं म्हणणं असतं. पण तिचं ऑलरेडी सुकलेले आहे. आज रोज नसतं सुकलेले, कारण पाऊस येतो मग बाकीचे कामं होतात, ओलेच राहतात, हवा इतकी येत नाही. आणि पावसाला म्हणजे ऊन पण जास्त पडत नाही त्यामुळे सुकत नाही. आणि सगळ्यात जास्त जे कपडे आहेत ना ते पिल्लूचेच असतात. तुम्ही बघा इथं 2-3 शर्ट पॅन्टचं विचारूच नका. तरी पण आता तो सू करायला बाथरूममध्ये जातो, फक्त रात्रीचंच त्याला उठवावं लागतं, रात्री नाही जात तर रात्री तो करून देतो. तरी पण मी झोपण्याआधी मग त्याला घेऊन जात असते. तर असं करते, तर जवळपास सवय लागलेली आहे. शीचं तर समजतं डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन बसतो, पण सू अजून एवढं काही लक्षात येत नाही खेळायच्या नादामध्ये, आणि असं मग जातो तो. तर असं एक कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहे. रोज नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवते, पण कामं आणि घरातलं सर्व काही करण्यामध्ये भरपूर असा वेळ जातो. तर असं आता छोटासा व्हिडिओ होता. आणि पिल्लूची गडबड गोंधळ बघा कसं चाललेलं आहे. पॅन्ट घाल म्हटलं तर घातली नाही, शेवटी मलाच घालून द्यावं लागली. आणि त्याच्या मूडवर असतं, तो एखादं काम करायला लागला ना तो ते काम सोडणारच नाही, तुम्ही किती काहीही करा. तर असं आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय.